नमस्कार शेतकरी मित्रांनो, संभाजीनगरचा शेतकरी या पेजवरती मी तुमचं सहर्ष करतो. तर मित्रांनो, मोसंबीचा जो बाग आहे ते फळं तुटून गेल्यानंतर आपल्याला काय उपाययोजना किंवा काय नियोजन करायचे त्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. मित्रांनो, बाग तुटून गेल्या आपल्याला सर्वप्रथम जी काडी आहे ती या पद्धतीने काडी कट करून घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, काडी कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फळं वगैरे तुटून गेल्यानंतर काडी कट करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला 24 तासाच्या आतमध्ये ब्ल्यू कॉपर आणि स्टेप्रोसायक्लिनचा दाट असा फवार मारून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण मोसंबीच्या बागेला स्टोरेजसाठी ड्रिपने 0.34 सोडणार आहोत. आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, 3 ते 4 दिवसांनी आपल्याला स्प्रेमधून नेक्सा कंपनीचे 04247 या ग्रेडची फवारणी करायची आहे. ही जी ग्रेड आहे शेतकरी मित्रांनो, सोडियम आणि क्लोराईड फ्री असल्यामुळे आपल्याला हिचे रिझल्ट आहे चांगले आणि 2 दिवसात आपल्याला रिझल्ट भेटायला सुरुवात होतं. तर 4247मुळे फायदे काय होणार आहे, आपलं झाड जे आहे झाडाचं स्टोरेज वाढणार आहे, काडी मजबूत होणार आहे, नवीन कोंब किंवा फुलं निघायला आपल्याला चांगला फायदा होणार आहे, जास्तीत जास्त फुलं निघतील आणि झाडांचे जे खोड आहे ते बळकट होणार आहे, झाडांचे मुळं बळकट होणार आहे. त्यामुळे आपल्याला एकंदरीत भरपूर असे फायदे होणार आहे आणि आपल्या उत्पन्नात वाढ होणार. तर शेतकरी मित्रांनो, 04247चे प्रमाण आपल्याला 1 एकरसाठी 2.5 किलो एवढे घ्यायचे. तर आपण एकदा 04247 आपल्या मोसंबी पिकाला ड्रिपद्वारे किंवा फवारणीद्वारे वापरून बघा.